महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व राज्यांमध्ये अंगणवाडीच्या बालशिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून प्रथमतर्फे आपण विविध उपक्रम राबवित आहोत। याचा भाग म्हणून आपण काही केंद्रांमध्ये डेमॉन्स्ट्रेशन म्हणून लॅबोरेटरी एस्टॅब्लिश करतो। एखादी अंगणवाडी एका सेक्टरमधली एका बीटमधली आपण निवडतो आणि त्या अंगणवाडीमध्ये आपण सर्व उपक्रम करून दाखवतो। सुपरवायझर्सना आपण ट्रेनिंग देतो, अंगणवाडी ताईंना आपण मार्गदर्शन करतो, प्रशिक्षण करतो। आधारशिलाच्या आधारावर कशा ॲक्टिव्हिटीज एक एक करून घेतल्या जातात, मुलांना त्याची सवय कशी लागते, त्याचसोबत कम्युनिटीमध्ये आपण पालकांना कसं सहभागी करून घेतो, मातांचे गट कसे तयार करतो, त्या गटांना आपण आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे मोबिलाइज करतो, मोटिवेट करतो की त्यांनी सुद्धा मुलांबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या पाहिजेत। गावामध्ये एक शैक्षणिक आणि बालशिक्षणासाठी पूरक असं वातावरण कसं निर्माण करायचं, त्याचसोबत विविध खेळांच्या माध्यमातून मुलांचा विकास कसा होईल, या सगळ्यावरती आपण त्या मॉडेल अंगणवाडीमध्ये काम करत असतो। आणि त्या मॉडेल अंगणवाडीमध्ये जे काम होत आहे ते इतर अंगणवाडी ताई येऊन महिन्यातनं एकदा दोनदा बघतात आणि तिथून त्यांची ॲडॉप्शनची आयडिया सुरू होते। त्याचा भाग म्हणून आपण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना, ICDSच्या टीमना इन्व्हाइट करतो आहे। रायगडमधल्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्रीमती नेहा भोसले मॅडम, यांच्याशी आत्ता काही दिवसांपूर्वी माझी चर्चा झाली। त्या चर्चेत असं झालं की रायगड जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाड्यांचा दर्जा कसा सुधारेल याच्यासाठी प्रथमने त्यांना मदत करावी। ह्या आम्ही अशा टीम बनवतो पहिल्या ट्रेनिंगसाठी, आणि कारण आता नवीन वर्ष सुरू झालं, स्टार्ट करतो ह्याचं। त्या नियोजनानुसार एक टीम आपल्याकडे आली। आम्ही आज रायते येथे प्रथम या संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्टचं पाहणी करण्यासाठी आलो। प्रथमतः बाहेरूनच केलेली सजावट पाहून आम्ही एकदम प्रसन्न झालो। शाळा पूर्व तयारी मेळावा कसा असतो तो त्यांनी आम्हाला दाखवला। शाळा पूर्व तयारी मेळावा काय आहे, अल्टिमेट अंगणवाडीचा जो उद्देश आहे तो असा आहे, त्यांचा सर्वांगीण विकास तर झालाच पाहिजे, पण त्याचसोबत त्यांची शाळा पूर्व तयारी आणि शिकण्याची तयारी झाली पाहिजे। त्यानंतर अंगणवाडीची रचना त्यांनी पाहिली। त्या अंगणवाडीच्या रचनेमध्ये झालेला जो बदल आहे, बाला पेंटिंग असेल किंवा पुस्तकांची रचना, TV स्क्रीनचा वापर, सो अशा प्रकारे मुलांसाठी आपण जी रचना तयार केली आहे ती रचना कशी आहे ती त्यांनी पहिली पाहिली। सगळ्या घरगुती साहित्यातून केलेली निर्मिती पाहून मुलांचा शैक्षणिक दर्जा कसा सुधारावा आणि त्यासाठी केलेले अंगणवाडी सेविकेचे प्रयत्न आणि प्रथम फाउंडेशनचं मार्गदर्शन, ह्या दोन्ही गोष्टी आमच्या लक्षात आल्या। तर एक दिनक्रम ठरलेला आहे। आधारशिला या पाठ्यक्रमानुसार सुरुवातीला मुलांचं स्वागत केलं जातं, मुक्त खेळ घेतला जातो आणि मग हळूहळू छोट्या छोट्या गटांमध्ये विविध ॲक्टिव्हिटीज करून घरी जाण्यापूर्वी काही ॲक्टिव्हिटीज मुलांना सांगितल्या जातात। रिलायन्स फाउंडेशन आणि प्रथम आणि ICDS टीम या तिघांच्या वतीने अंगणवाडीचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू झालेलं आहे आणि तसंच काम प्रत्येक अंगणवाडीत व्हावं ही आम्ही ICDS टीमकडून अपेक्षा करतो। त्यानंतर त्यांनी माता गटांना भेट दिली। त्या माता गटांमध्ये त्यांना हे लक्षात आलं, जो आयडिया व्हिडिओ प्रथमतर्फे पाठवला जातो त्या बघतात आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ॲक्टिव्हिटी त्या प्रत्यक्ष त्या मीटिंगच्या दरम्यान करून बघतात। जे काही प्रॅक्टिस आहे, खेळ आहे, ते केल्यानंतर माता घरी जातात, मुलांबरोबर ती ते खेळ करतात, पुढच्या आठवड्यात पुन्हा येतात आणि पुन्हा एकदा येऊन त्या गटामध्ये शेअर करतात। मातांना हे सगळं करताना काय वाटतं आहे, हा अनुभव प्रत्यक्ष रायगडच्या टीमने घेतला। त्यांना ज्या व्हिडिओ येत होत्या त्यांना ते फॉलोअप करत होत्या। हा प्रोजेक्ट आमच्याकडे गेला तर आमच्याकडच्याही महिला माता पालक आणखी सुसज्ज होतील, आमची मुलं सुसज्ज होतील। प्रथम संस्थेअंतर्गत जे मातांचे गट केलेले आहेत ते खूप नाविन्यपूर्ण उपक्रम वाटला। आम्ही सुद्धा आमच्या अंगणवाड्यांमध्ये असे गट करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून मातांमधला जो सहभाग आहे, लोकसहभाग तो वाढेल आणि मुलांचा जो विकास आहे तो घरातून होईल। दुपारच्या सत्रात ही टीम कल्याणच्या तालुक्याचे जे कार्यालय आहे तिथे आले। तिथे बसून आम्ही सर्वांनी चर्चा केली की नेमकं तुम्हाला काय अनुभवायला मिळालं। मग प्रत्येकीने आपापले अनुभव सादर केले। पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांना आला, जे विकास घडत गेला मुलांचा, त्याच्यामुळे ते बोलले की आम्हाला
आता करावंसं वाटतं परत. आणि मग त्या चर्चेचा आधार म्हणून आम्ही पुन्हा एकदा नेहा मॅडम आणि सर्व जी ICDS रायगडची टीम आहे त्यांच्याबरोबर एक ऑनलाईन मीटिंग घेतली आणि त्या ऑनलाईन मीटिंगमध्ये हे सगळं सादर केलं. ज्यांनी व्हिजिट केली होती त्यांनी आपली मतं मांडली आणि आता असं ठरलेलं आहे की रायगड जिल्ह्यासाठी ही टीम आणि प्रथमचे काही सहकारी मिळून पूर्ण जिल्ह्याचं नियोजन करतील. तर अशा प्रकारची ही एक ज्याला आपण नाव दिलेलं आहे प्रथम साईट, प्रथम स्टडी इमर्शन टूर फॉर ECE प्रोग्राम. आता अशी अपेक्षा आहे की हा कार्यक्रम रायगडमध्ये राबवला जाईल आणि रायगडची टीम ICDSची जी टीम आहे, जिल्ह्याची जी टीम आहे ती हा कार्यक्रम पुढे नेईल.